न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। दिंडोरी तालुक्यातील पालखेड, जोपूळ, धामणवाडी, लोखंडेवाडी आणि चिंचखेड येथील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या PWD विरोधात आज नाशिक येथील बांधकाम भवनावर जोरदार धडक मोर्चा काढत तीव्र आंदोलन छेडलंय। या मोर्चामध्ये शेतकऱ्यांसह महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली आहे। सदर प्रकरणात PWD कडून विविध नोटिसा देत रस्त्यांची रुंदी मध्यभागापासून 20 मीटर असल्याचं सांगण्यात आलंय। रस्त्याच्या हद्दीमध्ये येणारी घरे, दुकाने आणि शेतीवरील अतिक्रमण स्वतःच्या खर्चाने काढण्याचे आदेश देण्यात आले। मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्षात हा रस्ता केवळ 5 मीटरच्या आसपास असून कधीही रुंदीकरणाचं काम झालं नाहीये। माहिती अधिकारातून मिळालेल्या अहवालातही विसंगती आढळून आली आहे। एका बाजूला 30 ते 60 मीटर रुंदीचा उल्लेख तर बैठकीमध्ये 15 मीटर रुंदी सांगण्यात आल्यानं शेतकरी संभ्रमात पडलेत। तसेच 1961 पासून रस्ता अस्तित्वात असल्याचा दावा देखील शेतकऱ्यांनी फेटाळलाय। यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मागील 60 दिवसांपासून शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण सुरू ठेवलेलं होतं। मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यानं अखेर आज धडक मोर्चाचा मार्ग अवलंबण्यात आलाय। मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी बांधकाम भवन परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केलाय। जोपर्यंत मुख्य अधिकारी येऊन प्रत्यक्ष चर्चा करत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही असा ठाम निर्णय शेतकऱ्यांनी यावेळी घेतलाय। शेतकरी कृती समितीने प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या। यामध्ये रस्ता जिल्हा परिषदेकडून PW कडे हस्तांतरित कधी झाला, त्यानंतर कोणत्या वर्षी किती रुंदीकरण झालं, मंजूर टेंडरची प्रत उपलब्ध करून देणे तसेच बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचे योग्य भूसंपादन करण्याची मागणी करण्यात आली आहे। या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत कोणतेही काम न करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। कलेक्टर ऑफिसला पाठव, त्यांचं भूसंपादन करून मोबाईल ते शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे। आणि मिनिस्टर सांगतोय तरी तुम्ही लोक ऐकत नाही। तुम्ही 10 मिनिटांनी फोन करून सांगता पीएला, हाच राऊंड पाठी 10 मिनिटानंतर राजेंच्या पीएला सांगतो की साहेब 15 ते 20 मिनिटं आपली आहे, घाबरायचं काही कारण नाही। ही कोणती पद्धत ते वापरायची का? ये इथं सांगतो आम्ही पण तुला। आम्ही साहेब एकदम शांततेत आलो इथं। आम्ही राहुल पाटील आणि शर्मा मॅडम असल्याशिवाय चर्चा करणार नाही। आम्ही 2-5 शेतकरी 6 शेतकरी मेले तरी चालतील ना, नाही घ्यायचं तुम्हाला सावलीत नका घेऊ आम्हाला, मेले तरी चालते पण आम्ही त्यांच्याशी जबाबदारी घेतो। या आंदोलनाबाबत अधिक माहिती शेतकरी नेते शिवाजी गंगाधर डांगले यांनी दिली आहे। मी शिवाजी डांगले, आमच्या शेतकरी कृती समिती अध्यक्ष म्हणून या यातने बोलतोय। PWD ही आमच्यावर अन्याय करत आहे। PWD ही आमच्यावर अन्याय करत आहे। आमच्या याच्या जमिनी, आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहे, आमच्या या जमिनी हिरावून घेत आहे, हिसकावून घेत आहे, बळजबरीने घेत नाही। राहुल पाटील हा पाटील नावाला काळिंबा लावणारा अधिकारी हा अधिकारी आमच्या जमिनीवर बुलडोजर फिरवण्याच्या तयारीत आहे। ते आमच्या सर्व शेतकरी बांधवांना मान्य नाही। आम्हाला राहुल पाटील यांनी 20 मीटरची सुरुवातीला नोटीस दिलेली आहे। रस्त्याच्या सेंटर पासून 20 मीटरची नोटीस आम्हाला दिलेली आहे आणि आम्ही माहितीच्या अधिकारात त्यांना पत्र पाठवलं तर माहितीच्या अधिकारात त्यांनी NS3चं जे पॅरामीटर्स असतं ते NS3चं पॅरामीटर्स त्यांनी लावून 30 आणि 90 मीटरचा डिस्टन्स त्यांनी दाखवलेला आहे। तर आमच्या जर 90 मीटर जमिनी गेल्या तर आम्हाला जमीनच शिल्लक राहत नाही आणि आम्हाला तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय असणार नाही। या मोर्चात छबुराव मटाले, अंकुश राहणे, रोशन उगले, दीपक महाले, रुपेश उगले, योगेश गायकवाड, रामनाथ गायकवाड, विलास रंगनाथ जाधव, राजेंद्र कचरू, फुगट, एकनाथ उगले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झालेले होते।